खूप दिवसांचे मला आहे ना डेली व्लॉग बनवायचे होते. पण मला आहे ना असं वेळच नव्हता भेटत. टाईम भेटतच नव्हता. मग मी ना विचार केला का मी ना 5:30ला उठायचो. 5:30ला नाही 6ला उठायचो मी. कारण का आता थंडी पण चालू आहे आणि त्यामुळं उठणं पण उशिरा होत होतं. त्यामुळे मी 6ला उठायचो. पण मग मी नंतरनं विचार केला का आपण आहे ना 5ला उठत जाऊ. 5ला उठलं ना सगळं बरोबर आवरतं सकाळी आणि इकडं दुकान आमचं पण खोलावं लागतं मला लवकर आणि उजेड लवकर होत नाही. पण मग मी लवकर उठल्यानंतर माझं पटकन सगळं आवरून जातं. अंघोळ ते देवपूजा ते सगळं होऊन जातं पटकन. त्यामुळं मला एक वेळ पण भेटतो की कॅमेऱ्यामध्ये कनेक्ट करण्याचा आणि नंतरनं मग ऑफिसला जावं लागतं. तर तिथं मग दिवसभर जातो. तिथं काही व्हिडिओ बनवता येत नाही. तिथं कॅमेऱ्यामध्ये बोलता येत नाही. तर त्यामुळं मग मी म्हणलं आता बनवू आपण व्लॉग. आता आहे ना मला दूध आणायला जायचं आहे. हे बघा सकाळ झालेली आहे. 5पर्यंत अंधार राहतो. 6 नंतर 6 6:15 नंतर आहे ना उजेड पडतो इकडं. हे बघा मी तुम्हाला उलटं करून हे बघा पाहू शकता तुम्ही. उजेड पडलेला आहे आता. आमचं लिंबाचं झाड आणि आमचं दुकान पण खोललेलं आहे मी. अरे बापरे! मी गाडी ना हे बघा मी ना गाडीवर आलो आहे मी आणि गाडी ना मी थोडीशी पुढं आणली. इतकी थंडी वाजू राहिली गाडीवर बापरे! पूर्ण हात आणि ते गारठू राहिले डायरेक्ट. आता कसं जाऊ काय माहीत. कारण की पहिले ना थंडी कमी होती. आता आहे ना थंडी खूप वाढलेली आणि आमच्या इकडं कसं वनीकरण आहे तर झाडांचा भाग आहे तर त्यामुळे इतकी थंडी राहते ना तिकडं. इकडं बेकार बापरे! हे बघा मी तुम्हाला आहे ना बॅक साईड दाखवतो. किती बेकार थंडी आहे. इतकी डायरेक्ट धुकं पडलेले या कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण मग पुढं पण तुम्ही पाहू शकता ना इतके धुकं ते पडलेले ना खतरनाक बेकार थंडी. एवढ्या थंडीचं उठणं म्हणजे जोक नाही. चला आता जाऊ आपण दूध घेऊ. मी ना दूध घेतलेलं आहे. हे बघा मी जिथून दूध आणतो ना तिथं राजस्थानीवाले राहते. हे बघा त्यांचे गोठे एकदम ते पॅक बनवता. आमच्या एकतर गाडीची कडी ना अशी ना हे किती पण तिला खाली दाबा खाली होतच नाही ती. त्याच्यामुळे ना ते हे दूध आहे ना सांडायला पण बसलं. अरे बापरे! ताकद लावावं लागते डायरेक्ट. हे म्हणजे असं पॅक झालं ना याच्यामधून दूध येणार नाही गाडीने हे केल्यावर. एकदम बेकार थंडी वाजू राहिली आणि गाडीवर मी ना काबून व्हिडिओ नाही बनवत. मला आहे ना गाडीवर व्हिडिओ बनवताच नाही येत. फोन आहे ना चावीवर ठेवलेला आहे त्यामुळे ना मी ना व्हिडिओ बनवू राहिलो. बापरे! पडला फोन पडला पहा व्हिडिओ पण बनावं लागते. मला ना असं हातात आहे ना व्हिडिओ धरता येत नाही ना त्यामुळे ना मी गाडीवर बनवू राहिलो. चलो 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 आज मौसम बड़ा बेमान है आज मौसम. तर मी ना दूध वगैरे घेतलेलं आहे. आता चाललो आहे आमच्या घरी. आता घरी जाऊन मस्त दूध तापवायचं. नुसता वाकडा तिकडा होऊन राहिला. थोडीशी ट्रिक आपल्याकडे ती गाडीला लावायची नाही ना तर थोडीशी सगळे तो बाबा माझ्याकडेच पाहत होता रे भाऊ. अवघड. त्याला मी आता घरी जातो मस्त दूध तापवतो. बाय गाईस. हे बघा सकाळी चहा प्यायची मजाच वेगळी असते. एका साईडला दूध तापू राहिलं एका साईडला चहा उकळू राहिला आणि मध्ये आहे चालणी छलनी. कधी पण चहा घेतल्यावर माझं काम दुकानात बसायचं राहतं. आता आहे ना दररोज आहे ना सकाळी ना जे संपतं ना आता आमच्याकडं कसं भाटियाचं दुकान जवळच आहे किराणा शॉप. तर ते होलसेल भेटतं. थंडीचे केस पण असे गोमठून जातात डायरेक्ट गारठून. म्हणजे ना पेज घेतलेलं आहे पेन आहे. आता आहे ना दुकानाचं जे संपलेलं आहे ना थोडं ते आणावं लागतं. कारण की गिऱ्हाईक असं आहे जी वस्तू संपती ना तीच मागणार.
आणि नेमकी ना जी वस्तू संपेल राहते, समजा आता अंडे संपलेले, अंड्याला गिऱ्हाईक जास्त आहे, कुरकुरे संपलेले, कुरकुऱ्याला गिऱ्हाईक जास्त आहे, साबणी बिस्किटं संपलेले त्याला गिऱ्हाईक जास्त आहे, असं राहतं. त्यामुळे आम्हाला ना दररोजचं सामान आणावं लागतं. पप्पा तसे सकाळी चहा बी घेतल्यावर हरे गावात जातातच गावात, तर मग त्यांना सांगून देतो सामान. मग कसं दररोज आणलेलं आहे ना परवडतं. असं एकखटी पैशाचा पण प्रॉब्लेम राहतो. त्यामुळे मी आता एक मिनटं, हे बघा साबुदाणा संपला होता, साबुदाणा केला आहे. पार्ले बिस्किट संपले होते, पार्ले बिस्किट केले. आणि इथे ना असं लिहावं लागतं दुकानासाठी, तेव्हा मग ते बरोबर होलसेलचा माल देते. कारण की ते म्हणजे असं घरचा जो किराणा राहतो ते पण विकता ना, त्यामुळे इथं लिहिलं ना मग ते बरोबर भाव करून देतात. ते काकानी ना माझ्या काजू आणि बदाम आणले होते. हे बघा काजू आणि बदाम. मी काय केलं, बदाम सगळ्यात खाली टाकले आणि काजू थोडे होते वरती टाकले. तर मम्मीने मला एक आयडिया दिली का दोन्ही ना मिक्स करून घे. तर मग मी ते मिक्स करतो. हे बघा बदाम एवढे खूप मोठे आणि काजू त्याच्यात एवढेचे आणि मला जास्त आवडतात. थोडेसे मला घेतं खायला. डन. माझं आता ऑफिसचा आवरलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, शर्टाला अजून काही इस्त्री वगैरे काहीच केलेलं नाही आहे. पण जाऊन द्या, आता उशीर झालेला आहे. 5 मिनिटं राहिले होते, मला जायचं पण आहे. आणि 2 दिवस झाले ऑफिसला गेलो नव्हतो, त्यामुळं ऑफिसचं काम पण राहिलेलं आहे, ते पण मग करा. ठीक आहे, मग पाहू आता पुढच्या ब्लॉगला. अवतार कसा आहे काय हे काढून काय झालं मग त्या अवतारला? रिअल आहे, आपण रिअलच राहायचं ना. रिअल आहे पण ते फडकं. काय करते सांग? काय करते? भेंडी केली, गवार केली, भाकरी चपात्या. भेंडी कोणासाठी? तुझ्यासाठी. हां का? आणि पप्पांसाठी काय केलं? गवार. गवार काय? बरं, आता नाश्ता करायचा. काय करत राहतो त्यालाच कळत राहतं. बाबा तू अवघड आहे तुझं. आठवणी राहते ना गं व्हिडिओ काढलं. मग दिवस आहे का? म्हातारं झालं तुला दिसला पाहिजे ना, तू अशी करत होती. मला म्हातारा बरोबर ना? म्हातारा झाल्यावर काय माहिती काय म्हणतं काय नाही. जास्त कमी मग 100 वर्ष आयुष्य, टेन्शन नाही घ्यायचं. फक्त टेन्शन नाही घ्यायचं बास. टेन्शन येतं. कशाचं टेन्शन आता? मी आज शर्टाला इस्त्री पण नाही केली. तसं दिसतंय ते. जाऊन वरतून जॉकेट आहे ना, जाऊन वरतून जॉकेट आहे ना, हा वरतून ना. जॉकेट घाल. ते ड्रेस खरं काल धुवायला टाकायला करायला पाहिजे नव्हती बरं का इस्त्री, पण काल मग धुवायला टाकायला पाहिजे होता. ते माझा धूळ घात पडलेला आहे. मीठ मिरची करायला वेळच नाही भेटत. चिवते म्हणते आम्ही ना बिया काढून टाकतो लय मोठमोठे पेरू. गाई गडबड किती राहते माझ्या पाठीमागे. त्यांचं लग्न कोणाचं काय 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 पेरू आणायचं. तर मित्रांनो, मी आज ऑफिसवरून खूप उशिरा आलो, कारण माझं कामच नव्हतं झालं. जे काम करायला पाहिजे ना दिवसभर तेच काम नाही झालं. एकदम इरिटेशन झालं होतं. सर पण खूप बोलत होते, त्यामुळं यायला पण खूप उशीर झाला. आल्यावर फक्त आमच्या इकडं दत्त जयंती होती, पप्पांनी त्याचं शिरा आणला होता आणि लापशी आणली होती.
खिचडी आणली होती. मग लापशी आणि भात आणला होता. मग तेच आम्ही खाल्लं. आम्ही काय फक्त मीच खाल्लं, ते पटपट खाऊन घेतलं. आणि घासा पण खूप दुखतोय. थंडी पण खूप वाजते. शेकोटी करायची होती पण मम्मीचं पण पोट दुखत होतं, पित्त होऊ राहिलं तिला, त्यामुळे ती पण लवकर झोपून घेतली. आणि मग मी पण आता आहे ना दुकान बंद करून आहे ना झोपून घेणार आहे. हे बा आमचं दुकान. आता दुकान बंद करायचं आहे, झोपून घ्यायचं आहे. उद्या डायरेक्टली उठतो. मला बनवायचा होता ब्लॉग ऑफिसमध्ये पण वेळच नाही भेटला, कारण की कामच नाही झालं. मग काम करत बसलो पण मग शेवटी झालंच नाही. ते म्हणतात नशिबाचा खेळ राहतो सगळा. मी खूप ट्राय केलं पण काहीच नाही झालं. जाऊन द्या, उद्या आपण एकदम आपलं बेस्ट देऊ. बाय.